धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवघे 15 मिनिट शनिवारी दुपारी झालेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली। शहरातील अनेक भागात झाडे आणि जेल रोडवर विजेच्या खांब अनमोडून पडल्याने शहरात तब्बल 7 वीजगुल होती। पावसानंतर उकडा जाणवत होता। येत्या 24 तासात जिल्ह्यात वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला। शिरपूर तालुक्यातील हिंगोणी गावातील वृद्ध शेतकरी बायदास पाटील हे कुटुंबियांसोबत शेतावर झोपले असताना चोरट्यांनी खाली घरातून रोकड सोन्याचे दागिन्यासह देवाच्या गाभाऱ्यातील सोन्याच्या लक्ष्मीची टाक आणि देवाची माळ देखील लपास केली। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित नवदुर्गा महिला प्रभाग संघाची बांधणे येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाग संघाच्या अध्यक्षा रेखा राजेंद्र देवरे होत्या। साक्री तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांची पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून शाळासह मुख्याध्यापक शिक्षकांना निर्देश देण्यात आलेले आहे। पटसंख्या वाढीत चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षण विभागाकडून गौरव केला जाणार। ग्रामीण भागात शेंगा काढणीच्या कामाची लगबग, भर उन्हात भुईमूग तोडणीची शेतकऱ्यांची होते धावपळ। साक्री तालुक्यात यंदा कपाशीचे व बाजरीचे क्षेत्र अल्प प्रमाणात घटणार, मक्याची लागवड वाढणार। परिसरात खरीप हंगामापूर्व मशागतीच्या कामांना वेग आला। मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हे वेळापत्रक काहीसे लांबले होते। दरम्यान 10 जून नंतर शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले। शिंदखेडा तालुक्यात केंद्र शासन पुरस्कृत एक पेड़ माँ के नाम वृक्ष लागवड मोहिमेस शिंदखेडा नगर पंचायत अंतर्गत सुरुवात करण्यात आली। अमृत पाणी पुरवठा योजना 2.0 व DAYNULM योजना यांच्या कृती संगमातून महिला बचत गट यांच्या सहाय्याने मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात करण्यात आली। साक्री तालुक्यातील शेलबारी गटातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। हा पक्ष प्रवेश सोहळा साक्री येथील शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणात झाला। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांकडून पालकांच्या भेटीसाठी गेट प्रबोधन उद्बोधन करण्यात येत आहे। शिक्षक पालकांच्या भेटी घेऊन त्यांच्या पाल्याला शाळेत प्रवेशित करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत।